ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम। चहापानानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। सरकारनं आमच्या मतदारसंघामध्ये निधी दिला नाही, जे आम्हाला निधी देत नाही त्यांच्यासोबत चहा कसा पिणार, भास्कर जाधव यांचा सवाल। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची माहितीवर टीका। पाचवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष। चहापानाच्या बहिष्काराबाबत विरोधी पक्षनेत्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। विरोधकांच्या पत्रावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सहीच नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी कल्याण डोंबिवलीला निधी दिला। फडणवीसांचं कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेसकडून वोट चोरीचं प्रदर्शन। बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शनाचं आयोजन। बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। इंडिगो पुन्हा पुरवत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। DGCA कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे CEO जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू, इंडिगोची माहिती। मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द। इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो विमान सेवेवर परिणाम। स्पाइस जेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेकडून मदतीचा हात। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या। रात्री 9 वाजता पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे। नाशिकच्या तपोवनात पर्यावरणप्रेमींची मोठी गर्दी। पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। जीवदया अभियान सुरू करणार। जैन मुनी निलेशचंद्र यांची घोषणा। जैन समुदायातील लोकांना एकत्रित करणार। प्राण्यांसाठी लढणं हा आमचा धर्म, निलेशचंद्र यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा। अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती। मुंबई पुणे जाणाऱ्या डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या आज रद्द। लोणावळ्यामधील रेल्वेच्या कामासाठी ब्लॉकची घोषणा। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 16 तासांचा ब्लॉक असणार। मुंबईत 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात। पालिका तानसा जलवाहिनी बदलणार। 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।